संतोष धुरी आणि संदीप देशपांडे संदर्भात नाराजी काय होती? मग तेच आता हा प्रश्न तुमचा वेगळा प्रश्न आहे की नाराजी का होती. म्हणजे तुम्हाला नाराजी कसं आहे माहितीये ना, एखाद्याचं मन कोत्तं मन बोलतात ना की तुम्ही इकडेच हे असे चुकतायत, यांनी असं केलंय, त्यांनी तर आमच्या पक्षाबद्दल नाही बोललेत का? खंडणीखोर पक्ष, संपलेला पक्ष, यांच्याकडे ही एवढी नाव आहे. मी ही ब्लॅकमेलिंग करून सीडी घेतलेल्या त्या ब्लॅकमेल म्हणजे कोण, कशा अर्थाने म्हणजे आम्ही दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ. कोण कोण नेते होते की जे दुसऱ्या पक्षात जाणार होते? मी सांगितलं ना, शिंदे साहेबांचं सांगितलं ना, सुनील शिंदेचं सांगितलं ना. 199 मध्ये किशोरी पेडणेकर, धार काढलेली आम्ही, धार. आज तुम्ही बघितलं आशिष चेंबूरकर किती 196 म्हणून पोलीस कॅम्प आणि तो प्रेम झाला राहिले. काय गरज होती का बायकोला उभी करायची? दुसरे कार्यकर्ते नाहीत का यांच्याकडे? आणि मनसी सीट्स आहेत त्या पाडायचं, हे त्यांनी तेव्हा ठरवलेलं आहे. म्हणजे कार्यकर्त्याचे मन जोडले नाही असं वाटतं का तुम्हाला? आणखी बराला हा प्रश्न विचारला. मी खरोखर मनापासून जेवढे मनसैनिक आहेत त्यांना मी आवाहन करतो, मनापासून आवाहन करतो, ज्या पद्धतीने ते वागतात ना तसे तुम्ही वागा. मग संतोष धुरींचा देव कोण राजकारणातला? राजकारणात कसं असते की देव हा हृदयात असतो. आलं लक्षात ना, की प्रत्येक वेळेला जर मी सांगायचं की माझा हा देव आहे, माझा तो देव आहे, मला माहिती आहे माझा देव कोण आहे आणि त्याप्रमाणे त्याची पूजा अर्चा करणार, त्याप्रमाणे मी पुढे कामाला लागणार. मी आता तुम्ही बोलता ना, हा पॉडकास्ट झाल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला हे कराल ना, मला नाही वाटत मी बघेन. आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जिने इतके वर्ष रस्त्यावर आंदोलने केली, ज्यांनी स्थानिकांची मतं मांडली, स्थानिकांसाठी लढले. तीच व्यक्ती म्हणजे संतोष धुरी आज आपल्या या पॉडकास्टमध्ये उपस्थित आहेत. रोकठोक महाराष्ट्र या सदरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. नमस्कार. धन्यवाद. सर नमस्कार. माझा थेट प्रश्न हाच असेल की इतके वर्ष तुमच्या शर्टावर एक इंजिनचं चिन्ह धावताना दिसत होतं, पण आज तेच कमळ म्हणून फुललेलं आहे. तर काय प्रवास होता, कसं सांगाल? कसं आहे की ज्या पक्षामध्ये मी होतो त्याचं चिन्ह होतं इंजिन, आणि ज्या पक्षामध्ये आता प्रवेश केला त्याचं चिन्ह आहे कमळ. त्यामुळे मी आता कमळाचा प्रचार करणार आणि कमळाशी एकनिष्ठ राहणार. जसं इंजिन बरोबर मी एकनिष्ठ एवढी वर्ष राहिलो, त्याप्रमाणे मी कमळ बरोबर एकनिष्ठ राहणार आणि तो प्रयत्न असेल माझा आणि मी नक्की त्याला उतरेन. प्रस्थापितांविरोधात तुमची ही लढाई चालू होती. प्रस्थापितांमुळेच तुम्ही हा निर्णय घेतला. तर ह्या मागचं नेमकं कारण काय? भाजपमध्ये प्रवेश करण्यामागचं नेमकं कारण काय? मला वाटतं प्रत्येक मुलाखतीत तेच सांगितलेलं आहे की माझा प्रस्थापित वगैरे ह्या गोष्टींचं माझा काहीच हे नव्हतं. माझं म्हणणं हेच होतं फक्त की ज्या पद्धतीने आम्हाला डावलण्यात येत होतं नेतृत्वाकडून आणि पुढे फ्युचर दिसत होतं की याच्या पुढे अजून डावलण्यात येईल, तर एखाद्या ठिकाणी अपमानित राहून तिकडे काम करणं हे एका मराठा माणसाला जमणार नाही. बरोबर. आणि ते मला जमलं नाही. त्यामुळे मी ठरवलं की बाबा आपल्याला आता आपण कुठेतरी दुसरा मार्ग निवडला पाहिजे, जेणेकरून आपल्यामध्ये काय गुण आहेत जे मला वाटतात आहेत म्हणून, समोरच्यांना वाटत नसेल कदाचित गुण आहेत का हे आहेत, तर ते गुण आपले कुठेतरी कामी आले पाहिजे. हे आयुष्य हा हे जन्म एकदा दिला जातो, तर त्या जन्मामध्ये आपल्याला देवाने हा जन्म दिलाय माणसाचा, तर त्याच्यामध्ये एकदा कुठेतरी आपण ते गुण दाखवले पाहिजे. अगदीच. जेणेकरून पुढची पिढी किंवा कुठेतरी आपलं पण नाव हे होईल. जसं काही लोकांची नावं आजही लोक घेतात की असा नेता होऊन गेला, असा कार्यकर्ता होऊन गेला, तर कदाचित ही इच्छा आहे. चांगल्या नावात चांगलं. येस नक्कीच. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर.
उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. मला तुम्हाला असं विचारायचं संतोषजी, की तुम्ही मनसे सोडली, भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवास तुमचा खूप असा फास्ट झालेला आहे. पण त्यामागची इनसाइड स्टोरी का होती, की जे तुम्हाला पक्षातून, कारण की तुम्ही आणि संदीप देशपांडे हे मुंबईतले जे आणि विरोधची जोडी म्हणून ओळखली जात होती. या जोडीनं अनेक रस्त्यावर आंदोलनं केली. विशेषतः राजसाहेबांच्या विरोधात जर कोणी अपशब्द किंवा काही त्यांच्या विरोधात जर बोललं तर तुम्हीच दोन असे व्यक्ती होते की जे रस्त्यावर उतरत होते. ते कोणी असो, मग ते शेवटी भाजपच्या नेत्यांना जर वक्तव्य केलं तेव्हा तुम्ही त्यांच्या विरोधात जात होता. मात्र असं काय इनसाइड स्टोरी घडली की संतोष धुरीणला, जे कधी राजसाहेबांना न सोडणार असे अनेकदा वक्तव्य करत होते, त्यांना हा एवढा मोठा निर्णय घ्यावा लागला? तर मला वाटते मी कुठल्याही चॅनलवर किंवा कुठेही मी असं वक्तव्य केलं नाही की मी साहेबांना सोडणार नाही, कारण तसा प्रश्न झाला नाही कधी, तशी वेळ झाली नाही. कारण खूप लोक असे असतात की ते आपली एकनिष्ठता दाखवायला ज्यावेळेला कुठलाही नेता जातो, मी कुठलेही आमच्या पक्षामधलेही खूप लोक गेलीत. म्हणजे मी सुरुवात सांगतो तुम्हाला, संजय घाडी साहेब त्यांच्यापासून मी बघितलेले आहेत. कित्येक नेते गेले. म्हणजे ज्यावेळेला पक्ष स्थापना झाली त्यावेळेला कित्येक लोक आलेले, शिवसेनेमधून विविध पक्षातून आलेले. आम्ही जसे साहेबांबरोबर बाहेर पडलो, सन्मान्य राजसाहेबांबरोबर जसे बाहेर पडलो, तसे कित्येक लोक आलेली आणि त्याच्यातले कित्येक लोक परत गेली. पण मी कधीही कुठल्याही नेत्याबद्दल कधी वाईट बोललो नाही. ज्याला जमतं, ज्याला वाटतं की बाबा नाही हे योग्य नाही, आपण जी निवडलेली आहे योग्य नाही, त्यांना वाटत असेल कदाचित, त्यांनी चेंज केलं असेल काय, तर मी कधी कोणावर टीका टिप्पणी केली नाही. त्यामुळे मला सांगायला कधी वाटलं नाही असं की मी एकनिष्ठ आहे आणि मी या पक्षातच राहणार मरेपर्यंत वगैरे, असं मी कधी कॉमेंट्स केली नाही आणि तशी माझ्यावर वेळ आली नाही. आणि तुम्ही जो बोलत की प्रवास असा पटकन नाही गेलेलो. 2007 पासून आम्ही आहोत एकत्र. जेव्हा सन्मान्य राजसाहेब बाहेर पडले त्याच्यानंतर पक्ष स्थापना झाली. ज्यावेळेला बाहेर पडले तेव्हाच आम्ही एकत्र बाहेर पडलो. त्यावेळेला आम्ही विचारत नाही केला कुठला की आम्हाला कुठली कमिटमेंट आहे, आम्हाला काय पद मिळणार आहे इकडे. तिकडे ज्या पद्धतीने काम करत होतो, तिकडे मला जे पदं होती, तिकडनंतर इकडे आल्यानंतर आम्हाला काय पदं मिळतील काय. आम्ही एक विश्वास ठेवला. आमच्या साहेबांवर अन्याय होत होता तिकडे, त्यांना ज्या पद्धतीने डावललं जात होतं त्या पद्धतीने आम्हाला वाईट वाटत होतं. आणि जेव्हा निर्णय साहेबांनी घेतला आम्ही सगळे बाहेर पडलो त्यांच्याबरोबर. त्यामुळे हा एक दिवसाचा प्रवास नाही हो, जवळजवळ 20 वर्षाचा प्रवास आहे हा. नाही, प्रवास तुमचा 20 वर्षांचा आहे, याच्याबद्दल काही मला डाऊट नाहीये. परंतु पक्ष सोडण्याचा जो निर्णय होता, माझं म्हणणं तुम्हाला की पक्ष तुम्ही पटकन सोडला, लगेच तो निर्णय तुम्हाला घ्यावा लागला, मनसे सोडून तुम्हाला भाजपमध्ये यावं लागलं. तर नेमकं त्यामागचं कारण काय होतं की तुम्हाला असं कोणत्या विषयावर असं वाटलं की नाही आता आपल्याला इथून मनसे सोडून आता आपल्याला दुसरा काहीतरी पर्याय निवडावा लागेल? कसं आहे की माझ्या नावाची अशी नंतर चर्चा होतीच ना की एखादा माणूस ज्या वेळेला सोडून जातो पक्ष, एखादा कार्यकर्ता पक्ष सोडून जातो, त्यावेळेला 2 प्रकारचे मतप्रवाह असतात. एक त्याच्याबद्दल चांगले बोलणारे किंवा नाही त्यांनी चांगलं केलं पण ते तुमच्या चॅनल समोर येऊन बोलणार नाही. पण ज्याने वाईट केलं हे तुमच्या चॅनल समोर येऊन बोलणारे लोक आहेत. दोन्ही प्रकारची माणसं असतात. आता ही वेळ का आली असं तुमचं म्हणणं आहे. ही वेळ येण्याचंच कारण असं होतं की ज्या वेळेला आपल्याला त्या पक्षामध्ये विचारलं जात नाहीये, कुठलं विश्वासात घेतलं जात नाहीये, एक प्रक्रिया असते की गटाध्यक्ष असतील आमचे, माझ्या खाली हाताखाली कामं करणारे, आम्ही सन्मान्य राजसाहेबांच्या नंतर नेते लोक आहेत, त्यांच्यानंतर सरचिटणीस लोक आहेत, त्यांच्यानंतर मग आम्ही विभाग अध्यक्ष आहोत, त्याच्यानंतर मग आमचे शाखाध्यक्ष आहेत, विविध पद आहेत आणि त्याचे गटाध्यक्ष. एक चैन आहे मोठी, प्रत्येक जण एकमेकावर डिपेंड आहे, प्रत्येकाचा एकमेकावर एक विश्वास आहे. जर तो विश्वासच राहिला नाही, आपल्याला डावलण्यात येते किंवा आपल्याला विश्वासात घेण्यातच येत नाहीये, तर मला वाटतं एक तर सायलेंट होणं चांगलं, कुठेतरी गुहेमध्ये जाऊन बसायचं कुठेतरी शांत, किंवा मग जर इच्छा असेल की मला अजूनही
काम करायचं आहे, माझी इच्छा आहे. समाजाची जसे तुम्ही मगाशी माझी ओळख करून देताना सांगितलं की मी विविध प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलेलो, आंदोलनं केलेली आहेत. तर त्याप्रमाणे काम करायची जर इच्छा असेल तर तो कुठला तरी पक्ष बघणारच ना, कुठला तरी पक्ष निवडणार. मी बीजेपी निवडला. कारण एवढी वर्ष म्हणजे मला वाटते शिवसेनेत होतो. शिवसेनेनंतर साहेबांबरोबर आम्ही आलो, वेगळा पक्ष स्थापन झाला. आम्ही एवढे वर्ष विरोधी पक्षातच राहिलेलो. फर्स्ट टाइम मी आहे की सत्ताधारी पक्षामध्ये. तर डावलणं हेच मोठं कारण होतं. पुढे काही दिसत नव्हतं. आपल्याला याच्या पुढे डावलणे देणार. तर म्हटलं की आपण बाजूला यावं. कारण माझ्या मागे मी ज्यांना उत्तर देणार आहे, माझ्या घरामध्ये एक घर आहे. घरामध्ये आपण आई वडिलांना विचारतो काही झालं तर, आई वडीलच तुम्हाला विश्वासात घेत नसतील किंवा तुम्हाला काही नीट उत्तर देत नसतील तर तुम्ही कोणाच्या तोंडाकडे बघणार. त्यावेळेला हा निर्णय घेणं मला भाग पडलं आणि त्याच्यामुळे मी बाहेर पडलो. तुम्ही जसं की आता एक बोलताना विषय म्हटलात की राज साहेबांवर अन्याय होत होता, त्यामुळे त्यांना ते सोडलं. राज साहेबांना जेव्हा पक्ष सोडला तेव्हा ते म्हटलं होतं की मला बडव्यांचा त्रासामुळं मी माझ्या विठ्ठलापासून दूर जात आहे म्हणून. तर असा काही त्रास तुम्हाला आता तुमच्या विठ्ठलाच्या जवळ असे काही आहे ज्यामुळे तुम्हाला हा मार्ग स्वीकारावा लागला, असं काही तुम्हाला वाटते? कारण तुम्ही वारंवार अनेकदा तुमच्या अनेक भाषणात म्हणजे अनेक बाईटमध्ये तुम्ही म्हटलेला पण आहे हा विषय. नाही, मला वाटतं मी कधी त्यांच्यावर असा आरोप केला नाही त्या लोकांवर. म्हणजे जे तुम्ही म्हणताय तसं सगळ्या क्षेत्रामध्ये, मग ते कॉर्पोरेट असून दे किंवा राजकीय असून दे, सगळ्या ठिकाणी आहे ना विठ्ठलाचे बडवे असतात. कुठल्या कंपनीमध्ये गेलात तर तो बॉस असतो, त्याच्या मागे मागे घुटमळणारे लोक असतात, त्याला उदो करणारे असतात. मग तो बॉस चुकत असेल तरी त्याला नाही परफेक्ट आहेस तू अशी बोलणारी लोक असतात. आणि कसं असतं, एक माणसाची वृत्ती आहे. म्हणजे मी स्वतःबद्दल पण सांगतो की मला ज्या वेळेला एखादा माणूस, जर माझा कार्यकर्ता मला ज्या वेळेला बोलतो ना की तुम्ही चुकीचं करताय, तू जे करतोयस ते बरोबर नाही, तिकडे अशी चर्चा होते, मला बरोबर नाही वाटत आहे. आणि तेच दुसरा माझा कार्यकर्ता येऊन बोलतो, नाही मस्त झाला, खूप सुंदर बोललास तू, खूप चांगलं केलंस तू, असंच करायला पाहिजे. मी कुठलं बघतो, चांगलं जो बोलतोय ना त्याला पकडतो, वाईट जो बोलतो ना त्याला मी लक्ष देत नाही, त्याला निग्लेक्ट करायला सुरुवात करतो. तुम्ही असे वागले पाहिजे, तुम्ही लोकांमध्ये जाताना असं बोललं पाहिजे, तुम्ही तिकडे पटकन तुम्ही असं बोललात, तिकडे नाही बोलायला पाहिजे. मला थोडं माझा इगो पण हर्ट होतो ना. हा कोण मला सांगणार? बरोबर आहे ना. पण निंदकाचे घर असावे शेजारी. असे बडवे असतील ना तर बडवे वाट लावणार आहे. मी कुठल्याही बडव्यामुळे मी हे सोडलं वगैरे हा विषयच नाहीये. पण असे बडवे पक्ष बुडवतायत, बडवे कंपनी बुडवतायत, हे जेव्हा दिसायला लागलं ना तेव्हा कळलं. पण तुम्ही हे मान्य करता की असं बडवे आहे सगळीकडे? मी तुम्हाला पहिलंच म्हटलं, सगळीकडे नाही का, मनसेमध्ये. कारण की कसं आहे की राज साहेबांना ज्या विषयामुळं पक्ष सोडला होता, जे त्यांना वारंवार म्हटलं होतं, जर असं राजसाहेबांसोबत घडलं ते पुन्हा त्यांच्या पक्षात जर तसं होत असेल तर हे गांभीर्यानं वाटत नाही का? कारण की राजसाहेब तुमचे सर्व होता, तुम्ही त्यांना बघून पक्षामध्ये आलं, कुठलंही तुम्हाला इच्छा म्हणजे कोणतेही तुम्ही अपेक्षा ठेवून न आता आले नव्हता. मग अशा ठिकाणी जर तुमच्या विठ्ठलासमोर असे बडवे आहे तर नेमकं ते कोण आहे, त्या संदर्भात तुम्ही काय सांगणार? नाही, कसं आहे की मला ना खरोखर आता ना त्या लोकांना मोठं नाही करायचं आहे. ज्या माणसांनी, ज्या बडव्यांनी वाट लावली, सत्यानाश करायचं ठरवलेलं आहे आणि सत्यानाश करतायत ना, त्यांना मोठं. मी तुम्हाला सांगतो ना की मागे खूप वर्षापूर्वी असंच झालेलं होतं. त्यांना बंगल्याबाहेर, सन्मान्य राजसाहेबांच्या बंगल्याबाहेर त्यांना शिव्या देण्यात आल्या होत्या. त्या बडव्यांना गाडी फोडण्यात आली होती. हे मीडियाने दाखवलेलं. हाच प्रकार आहे ना 2015 नंतर होईल. त्यावेळेला तुम्हाला कळेल. मला नावं नाही घ्यायची त्यांची आता, कारण तेच मजा नाहीत त्याच्यामध्ये. अशी लोक आहेत ना, ही त्यांनीच ओळखली पाहिजे. हे कोण आहेत, हे कोण वाट लावतायत, आपल्या पक्षाला कुठे कोण खंडित. राजसाहेबांचा मागचा कामाचा व्याप बघता त्याला नाही ओळखता आले, पण तुम्ही त्यांच्या अतिशय विश्वासू माणूस होता.
मग तुम्ही सांगा ना, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगा की तुमचे हे बडवे यांच्यामुळे असं होत आहे म्हणून. आता माझी साहेब खरोखर इच्छा नाहीये. माझी आता इच्छा राहिलेली आहे त्यांची नावं घ्यायची, कारण मी आता पक्ष बदललेला आहे. ज्या वेळेला मी घरामध्ये असतो, मी तुम्हाला एक सांगतो, मी खूप वेळा होतो, कारण माझे खूप मित्र असतात, माझे मित्र आहेत, वेगवेगळ्या धर्माचे आहेत, वेगवेगळ्या जातीचे आहेत. मी त्यांना नेहमी सांगतो, मी आहे ना, माझा हक्क आहे माझ्या देवांवर बोलायचा. माझा हक्क माझ्या देवावर बोलायचा आहे. तू दुसऱ्या जातीचा आहेस, तू त्या देवांना मानत नाही, तू बोलायचं ना माझ्या देवांवर. माझ्या धर्मातला, माझ्या ह्याच्यामधला तू बोलू शकतो, माझ्या देवांवर बोलू शकतो, मी त्याचं ऐकू शकतो, आमची चर्चा होऊ शकते, आर्ग्युमेंट होऊ शकते. तू दुसऱ्या जातीचा आहेस, तू दुसऱ्या धर्माचा आहेस ना, मी बोललो तुझ्या धर्माबद्दल किंवा तुझ्या देवाबद्दल बोललो तर तुला राग येणार ना, मग मला पण राग येणार. मला ते पटत नाही, मी कित्येक वेळा बोललेलो आहे. मग आता संतोष धोरेंचा देव कोण राजकारणातला? राजकारणात बाबा कसं असते की देव हा हृदयात असतो. आलं लक्षात ना, की प्रत्येक वेळेला जर मी सांगायचं की माझा हा देव आहे, माझा तो देव आहे, मला माहिती आहे माझा देव कोण आहे, आणि त्याप्रमाणे त्याची पूजा अर्चा करणार, आणि त्याप्रमाणे मी पुढे कामाला लागणार. आता तुम्ही जेव्हा पक्ष सोडण्याची तुम्ही सोडला तेव्हा राजसाहेबांच्या इकडून कुणाचा फोन आला होता की किंवा सोडून जाण्यापूर्वी तुम्ही जेव्हा राजीनामा दिला तेव्हा कुणाचा फोन आला होता का? तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं? तुमची काही मनधरणी करण्यात आली होती का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही हा मला प्रश्न विचारण्यामागे उद्देश काय? नाही, तुमच्या मनामध्ये असताना आला असेल रे याला फोन, हा मुग्रमी दिसतोय ना, आला असेल ना. नाही, आम्हाला वाटल्यापेक्षा फोन तुम्हाला आला ना, तर तुम्ही जसं तेच म्हणलं सांगा. म्हणतोय ना की तुम्ही हा प्रश्न विचारण्यामागचं कारण हेच आहे की प्रत्येक कोणी जाणार घरातलाही नाराज झाला तर आपण त्याला मनवण्याचा प्रयत्न करतोच ना. अरे बाळा का करतोय असं, तुला का वाटतंय, आता तू निर्णय घेतलाच आहे तर तू तुझ्या निर्णयाचा नशिबाचा. हे आपण शेवटी कधी बोलतो की बाबा ज्या वेळेला होतच नाही काय, ज्यावेळेला आता कळतं की बाबा एक्स्ट्रीम स्टेपला गेलेला आहे, हा काय याला किती समजवा, याच्या डोक्यावर किती हात फिरवा, यांनी जर निर्णय घेतलेलाच आहे तर हा काय तयार होणार नाही. बरोबर बोलतोय ना मी? चर्चा होतेच ना, तसं काही झालेलं नाही, तसं कुठेही झालेलं नाहीये. म्हणजे राजसाहेबांना ठीक आहे डायरेक्ट फोन नाही, अमित ठाकरेंना नाही, पण संदीप देशपांडेंचा तरी फोन आला होता का? कारण तुमच्या अतिशय जवळचे आणि जयवीरू म्हणून तुमची जोडी प्रसिद्ध आहे राजकारणात. ना त्याची आणि माझी चर्चा भरपूर झाली. त्याला मी म्हंटल ना की त्याची आणि माझी भरपूर चर्चा झाली. तो त्याने खूप मला सांगायचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला त्याने, पण त्याला पण वाटत नव्हतं की मी म्हणजे खरोखर सांगतो, म्हणजे तो इकडे आता सगळीकडे चर्चा अशीच चालू झालेली आहे की जय वीरूची जोडी आहे, जय वीरूची जोडी आहे, आणि आता वीरू सोडून गेला त्याला वगैरे, असं 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 जयनीच सांगितलं असेल हे वगैरे, काय 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 आता चर्चा चालू झाल्या. कारण आता जे काही बडवे बसले आहेत ना ते मला वाटतं जयला पण घालवायच्या मागे आहे, तर ती चर्चा चालू आहे त्यांची. मी खरोखर सांगतो ना, ज्यावेळेला आमची चर्चा झाली त्याला पण वाटलं नाही की मी शेवटच्या क्षणाला, मी बोललो त्याला की मी गप्प होतो, आणि मी त्याला सांगितलं की मी एक काम करतो की ज्यांना अंगावर मी घेतलं, ज्या शिवसेनेला मी अंगावर घेतलं, ज्या शिवसेनेच्या लोकांनी, नेत्यांनी आपल्याला नको नको ते घालून पाडून बोललं. मी पहिला दिवस ज्यावेळेला गेलो तिकीट त्या ह्याच्यामध्ये प्रचारामध्ये वगैरे गेलो त्यांच्या, तेव्हा मला ते जमतच नव्हतं. तुला कसं जमणार आहे, आपल्याला नाही बाबा जमणार. मी त्याला सांगितलं की मी वरळी विधानसभा अध्यक्ष होतो, मी म्हटलं बाबा मी राजीनामा देतो, आणि मी सायलेंट होतो, मी कुठल्या पक्षात जात नाही किंवा काय नाही, पण मी सायलेंट होऊन जातो. आपल्याला नाही जमणार, कारण कसं आहे की परत आपल्यावर आरोप होणार की हा मनापासून दिसत नाही, हा मॅनेज झाला. हे सहज असतं ना, एखादा माणूस निवडून आला किंवा काय आला तर तो म्हणणार की नाही मी माझ्या याच्यावर आलो. ज्या वेळेला माणूस हरतो तेव्हा तो प्रत्येकाला दूषण लावतो की याच्यामुळे हा मॅनेज झाला म्हणून याला. आणि कशी आहे शेवटी मी विरोधक आहे. आता युती झाली, आपण मोठ्या मनाने युती केली, आपण मोठ्या मनाने सगळ्यांना विसरलो, मला नाही जमत आहे, मी राजीनामा देतो त्याचा, कारण मी शांत राहतो. त्याने मला सांगितलं ठीक आहे तू, आपण 2 दिवसांनी भेटूया, साहेबांशी मी बोलतो आणि साहेबांना आपण जाऊन भेटून सांगूया. वेळ पण मागितलेली त्यांनी, पण कदाचित साहेबांना वेळ नव्हता, कारण खूप बिझी होते. त्या पिरियड पण तेव्हा खूप बिझी पिरियड होता, म्हणजे या अशा
ह्या गोष्टींना वेळ देणं मला वाटते कदाचित साहेबांना जमलं नाही. तर साहेबांनी 2 वेळा उद्या भेटूया, उद्या भेटूया असं करू. तुम्ही म्हटलं की युती जवळ होत होती, मात्र युतीची चर्चा कशी सुरू झाली होती? कारण तुम्ही त्यावेळेस पक्षात होता. मराठीच्या मुद्द्यापासून सुरुवात झाली की त्या अगोदर कुठं पहिल्यापासून चर्चा सुरू होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती करणार? कारण की 2017चा जर अनुभव पाहिला असता, 24 मध्ये पुन्हा युती करायची, हा एवढा मोठा निर्णय कसा काय घेण्यात आला? कारण 2017 मध्ये काय झालं हे तुम्ही स्वतः जोडून पाहिलेलं आहे युतीच्या टायमात. मग हे योग कसे जोडून आले? हा योग जुळून कसा आला ना ते आम्हालाच आश्चर्य वाटतंय. पण नंतर जसजसं वेळ गेला ना तसं आम्हाला कळून आलं की त्यांना पर्याय नव्हता मनसेशिवाय. त्यांना मनसेचा आधार हवा होता. आणि त्याप्रमाणे जसं बोललो ना मी की 2017ला आमच्याशी चर्चा चालू केलेली माझ्याशी आणि देशपांडेंची की आपण युती करूया, साहेबांना तुम्ही सांगा आहे ते वगैरे. ते डायरेक्ट बोलू शकत होते. आम्ही काही एवढे मोठे नेते नव्हते. आम्ही पहिल्यांदा नगरसेवक झालेलो होतो. पण त्यावेळेला ती चर्चा झालेली आणि त्याच्यानंतर अचानक आम्हाला दोघांनाही ऑफर देण्यात आली की तुम्ही पक्षप्रवेश करा 2017ला. 2017ला. तसंच म्हटलं की हे पण असंच चाललेलं आहे काहीतरी. आणि हळूहळू ते चालू झालं. नंतर मराठीचा मुद्दा, ते हिंदी सक्तीवरून हे झालं वगैरे. त्याच्यानंतर आम्हाला कळलं की बाबा युती होते म्हणून, कुठेतरी युती होणार असं दिसायला लागलं. पण तरी पण असं वाटलं नव्हतं की ते लोक आपल्याशी बसतील आणि हे करतील. कुठेतरी वाटत होतं नाही होणार म्हणून. जर मनसेला गरज होती उद्धव ठाकरेंना मनसेची, मग जागेच्या मार्फत कॉम्प्रोमाइज का करण्यात आला? कारण की उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं जास्ती जागा लढवण्यात आलेल्या आहे. मग असं नेमकं काय झालं? म्हणजे मनसेला एवढं जागा कमी लढवण्याचं मागचं कारण काय? जागा हा विषय नाही हो. कमी जागा किंवा जास्त जागा, मला 227 मधल्या मला 50% जागा द्या, हा विषयच नाही. विषय हा नसतोच. म्हणजे मी खासगीमध्ये जे मी आणि संदीप देशपांडे आम्ही बोलायचो ना, कारण मी चर्चा मी काय नेता नाही किंवा काय नाही. मी आपल्या चर्चा कोणाशी करणार? कारण संदीप देशपांडे आणि मी एकत्र, मला वाटते संदीप देशपांडे त्यावेळेला साधा गटाध्यक्ष पण नव्हता. त्यावेळेला मी शाखाध्यक्ष होतो. नाही आताच. मग तेच सांगतो, म्हणजे त्यावेळेला मी तेव्हापासून आम्ही एकत्र चर्चा करायचो, आम्ही राजकारणावर बोलायचो, आमच्या चर्चा झाल्या सगळ्या. तर त्याच्यामध्ये असं कुठे वाटलं नव्हतं की तुम्ही जे म्हणालात की कुठे तुम्हाला हे झालं म्हणून. ते चर्चा आमच्या दोघांच्या भरपूरच चाललेलं, पण असं कुठे दिसत नव्हतं की हे एकत्र येतील आणि एकत्र काम करतील वगैरे, असं कुठे दिसत नव्हतं आम्हाला त्यावेळेला. तुम्ही कारण मध्यंतर असंही म्हटलं होतं की मनसे सरेंडर झालेली आहे उद्धव ठाकरेंकडे. दिसलं ना साहेब. मी तुम्हाला काय म्हणाला की जागा जास्त मिळणं, जागा कमी मिळणं, ह्याच्यामध्ये ज्यावेळेला आमची चर्चा झालेली त्यावेळेला मी आणि संदीपची हीच चर्चा होती की आपल्याला ऍव्हरेज बघायचं आहे. आपल्याला 15मध्ये 50 जागा जरी मिळाल्या, आपल्या 25 ते 30 जागा कशा निवडून येतील हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे काय आपण बघणार? महत्वाच्या जागा कुठल्या आहेत? कुठल्या आहेत तर बाबा भायखळा, आपला शिवडी विधानसभा आहे, आपली माहीम विधानसभा आहे, आपली भांडूप विधानसभा आहे. ह्या ज्या ठराविक विधानसभा आहेत जिकडे मराठी बोल लोक आहेत तिकडे, आणि जी मनसेला मानणारी लोक आहेत तिकडे युतीचा फायदा होऊन आपले नगरसेवक येऊ शकतात. अशा आम्ही काही सीट्स काढलेल्या. त्यावेळेला सन्मान्य राजसाहेबांनी म्हणजे 2022ला पण आम्हाला सांगितलेलं, तेव्हा आम्ही ज्या सीट्स काढलेल्या त्याच्यामध्ये आम्हाला ज्या सीट्स आम्ही महत्वाच्या काढलेल्या होत्या त्या आम्ही साहेबांना त्यावेळेला दाखवलेल्या होत्या. तर त्या सीट्स तरी मिळाव्यात अशी आमची अपेक्षा होती, या सीट्स. पण त्या सीट्स आम्हाला मिळाल्या नाहीत. तिकडे डावलण्यात आलं, ही सीट नाही, ही घ्या, ही नको, ती घ्या, असं केलं. त्यावेळेलाच ते सगळं चित्र स्पष्ट व्हायला लागलेलं. ते डावलणं हा प्रकार दिसायला लागला की म्हणजे मला सचिन अहिर यांचा फोन आलेला. वर्ल्ड विधानसभा अध्यक्ष, किंवा प्रत्येकाला कसं असतं की आपल्या घरच्याची किंमत नसते पण बाहेरच्याची किंमत असते. कदाचित त्यांना माझी किंमत वाटत होती, तर त्यांनी मला एकदा वाढदिवसाला वगैरे फोन केलेला. त्याच्यानंतर बोलताना ते बोलून गेले की अरे आता संतोषजी, तुम्हाला तर आपली युती तर होणार पक्की,
हे त्यांनी अगोदर बाकीत केलेलं. आम्हाला त्यावेळेला वाटलं पण नव्हतं, त्यांनी बाकीत केली. आणि त्यांनी सांगितलं की त्यावेळेला 2-2 सीट तुम्हाला प्रत्येक विधानसभेमधून देणार, म्हणजे 72 सीट तर मिळणार कन्फर्म. 2-2 का, कुठे चांगलं असेल तर 3 पण मिळाल्या पाहिजे. तर ते बसून होईल ना, ते नेते ठरवतील, हे ठरवतील वगैरे, ही चर्चा झाली होती. अपेक्षा हीच होती की 2 नको, 1 मिळून दे, पण ती चांगली सीट मिळून दे. जसं शिवडी विधानसभेमध्ये 3 जागा चांगल्या होत्या. मला वाटतं संतोष नलावडे म्हणून एक नाराज होऊन गेला आमचा विधानसभा अध्यक्ष. 3 तिकडे सीट्सवर 20,000च्या वर मतदान होतं दोन्ही मिळून. एवढं चांगलं मतदान असताना तिकडे फक्त एकच सीट घेतली, आणि ती पण त्यात लोकांना नको होती ती सीट दिली. म्हणजे तिकडचा अभ्यास त्यांना जास्त माहिती, विधानसभा अध्यक्षाला. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला ही सीट नको होती, तरी पण आम्हाला ही सीट देण्यात आली. माईम विधानसभेचं तुम्हाला माहिती आहे, वरळी विधानसभेचं माहिती आहे. वरळी विधानसभेमध्ये तर तुम्ही अक्षरशः पहिली फायनल झालेली सीट नंतर ती बाजूला केली आणि दुसरी सीट दिली 197. पहिली 195 फायनल झालेली. 2 सीट मागितलेल्या आम्ही, प्रत्येक ठिकाणी आम्ही 2-3 2-3 दिलेल्या. वरळी विधानसभा अध्यक्ष संतोष झुले असल्यामुळे संतोष झुलेने ती डिमांड केलेली की बाबा ह्या 2 सीट मला पाहिजे म्हणून. संतोष धुरी आणि संदीप देशपांडे संदर्भात नाराजी काय होती? मग तेच, आता हा प्रश्न तुमचा वेगळा प्रश्न आहे की नाराजी का होती. म्हणजे तुम्हाला नाराजी कसं आहे माहितीये ना, एखाद्याचं मन कोत्तं मन बोलतात ना, म्हणजे कसं संकुचित मनोवृत्तीचं वगैरे असं बोलतात ना ते, की यांनी माझ्याबरोबर ना असं वागलेला, हा माझ्याशी ना, हा मला त्यावेळेला माझ्याबद्दल असं वाईट बोललेला. ह्या जर गोष्टी मी जर लक्षात ठेवल्या ना, तर त्याचा राग मी कुठेतरी काढतो ना. तुम्ही एखाद्या गोष्टीवर माझ्याशी चर्चा करताय, किंवा माझा आणि तुमची मैत्री आहे चांगली, किंवा माझी तुमची दुश्मनी आहे, आणि तुम्ही माझा कधीतरी काहीतरी बोलला असाल, तर ते मी लक्षात ठेवून ज्यावेळेला मी तुमच्यावर राग काढतो ना, तसा प्रकार झाला. आम्ही वरळी विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने काम केलं, 4 ते 6 महिने आम्ही काम केलं, म्हणजे डोर टू डोर फिरत होतो. सगळेच कार्यकर्ते, म्हणजे महिला असून देत, पुरुष असून देत, सगळेच जण आम्ही ज्या पद्धतीने कामाला लागलो, डोर टू डोर प्रचार करताना विरोधक एकमेकांवर ताशेरे ओढतात, एकमेकांबद्दल उणीधुणी काढतातच ना, की तुम्ही इकडेच हे असे चुकतायत, यांनी असं केलंय, त्यांनी तर आमच्या पक्षाबद्दल नाही बोललेत का? खंडणीखोर पक्ष, संपलेला पक्ष बोललेत ना. तसं आम्ही कुठेतरी करोनाच्या काळामध्ये यांनी काय काम नाही केलं, यांनी हे घोटाळे केले, आम्ही सगळ्या त्यांच्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आम्ही गोष्टी काढल्या तिकडे, आणि तशी आम्ही भाषणं केली, त्या भाषणांमध्ये आम्ही बोललो. या सगळ्या गोष्टी भाषणामध्ये पण बोलणारच ना. महापालिका निवडणूक लढायची आहे, मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग माझा विजन, मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर. संतोषजी, आता तुम्ही मनसेमधून भाजपमध्ये आलात. मनसे आणि भाजपची काम करण्याची पद्धत वेगळी. मनसे हा एक आक्रमक पक्ष म्हणून ओळखला जातो, आणि भाजपची जी काम करण्याची पद्धत आहे ही त्याच्या विपरीत आहे, वेगळी आहे. कसं जुळून येणार तुमचं? जुळून घेऊ ना, तसं काय हे नाहीये, कारण आता तेवढा मोठा पण झालेला वयाने, त्यामुळे मला पण समजतं की पहिलं कसं होतं की तरुण असताना ज्या पद्धतीने की नाही मी असंच करणार, मी तसंच करणार, आता तेवढा मॅच्युअर्ड झालाय की बाबा नाही, आता थोडं आपण बॅलन्स करून करायला लागेल. पण मला वाटते आहेत ना, आक्रमक नेते आहेत भाजपमध्ये, पण आक्रमक नेते आहेत. नितेशजी राणे असतील, मी बघतो तेवढं आक्रमक आहेत ते. भरपूर नेते आहेत त्यांच्याकडे. प्रसाद लाड असतील, युनियन क्षेत्रामध्ये आहेत, ते पण आक्रमक आहेत. आमचे प्रवीण भाऊ दरेकर, आशिष शेलार असतील, हे सगळे आक्रमकच आहेत नेते. हे काय आक्रमक नेते आहे, पण ते बोलण्यामध्ये आहेत. तुमचं आक्रमक काय ते रस्त्यावरच आहे, ऍक्शन नाही, मध्ये. पण आता मला वाटत नाही ना, गरजच नाही ना आता रस्त्यावर उतरायची. जर
एखादे प्रश्न, आता मी कसं आहे, मी त्या दिवशी तेच सांगितलं, नितेशजींशी चर्चा करताना मी तेच म्हणालो. सर कसं आहे की आम्ही प्रत्येक ते पण सेनेमध्ये होते, आम्ही प्रत्येक विभागामध्ये प्रत्येकांच्या शाखा आहेत. माझी पण शाखा आहे, आम्ही शाखा टाकून बसलोय. आमच्याकडे ना बोलत तळागाळातली लोक येतात, आम्हाला ती कामं घेऊन येतात. मग ती घरची कामं असतील तर पर्सनल कामं असून देत, नाहीतर मग त्यांच्या विभागातली कामं असून दे, मग ते गटर लाईनची असतील, कसली असतील, बसचे प्रॉब्लेम्स, म्हणजे जे सार्वजनिक प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या आयुष्यात येतात ते प्रॉब्लेम्स घेऊन येतात आमच्याकडे. त्यावेळेला ना आम्हाला ना प्रत्येक गोष्टीला ना आम्हाला आमच्याकडे ते उत्तर होतं. एक कदाचित देवाच्या कृपेने, साहेबांच्या याने आमचं नाव पण झालं होतं. नगरसेवक असताना पण आम्ही आंदोलनं वगैरे केलेली, नगरसेवक होतो, आक्रमक नगरसेवक होतो. तुमच्या आणि कार्यकाळ सभागृहातला पण गाजलेला आहे त्यावेळेस. त्यामुळे ते असल्यामुळे आमची थोडी दहशत असेल, भीती असेल, रिस्पेक्ट असेल. आम्ही चांगले पण वागलो, असं नाही की आम्ही प्रत्येक गोष्ट शिव्या देऊन बोलणं किंवा दादागिरी करणं असं नव्हतं ना. त्यामुळे तो एक रिस्पेक्ट पण असतो अधिकाऱ्यांमध्ये की हे कामं करणारी लोक आहेत. त्यामुळे आमची काही कामं होत होती आणि काही कामं आमची होत नव्हती. मग त्यावेळेला आम्हाला रस्त्यावर उतरायला लागलं. मला वाटतं आत्ता हल्लीचं जे असेल, मला वाटतं म्युन्सिपल कमिशनर साहेबांनी, गगन साहेबांनी वेळ देत नव्हते, त्यावेळेला मी घुसलो ना त्यांच्या कॅबिनमध्ये, बरोबर ना. पण आता ती वेळ येणार ना असं मला वाटतं, आणि नाहीच येणार. नितेशजींना बोललो की मी जी कामं आहेत ती तुमच्यापर्यंत आणली तर नक्की होतील, त्यामुळे नक्की होणार कामं ती. मग तर कामच होत असतील लोकांची, समाजकारणाची कामं असतील समाजकार्याची, तर ती होत असतील तर कामाला गरज नाही ना आंदोलन करायची किंवा रस्त्यावर उतरायची गरजच नाही. त्यामुळे तो आक्रमकपणा दाखवणं मला वाटत नाही. मला वाटतं उलट बोलायला लागेल, धन्यवाद धन्यवाद बोलूनच करावं लागेल. आता तुम्ही म्हटलात की नितेश राणे, कारण तुम्ही जेव्हा पक्षप्रवेश करण्याच्या पहिले तुमचा आणि देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे आणि किरण शर्मांचा एक फोटो व्हायरल झाला होता. पक्षप्रवेशाच्या एक दिवस पहिले रात्री तुम्ही जेव्हा भेटायला गेला होता तेव्हा, बरोबर. तर ते तुमचं पहिले ह्या संदर्भात पहिले नितेश राणेंशी जे काही बोलणं झालं होतं का, की नेमकं आणखी कसं प्रकारे तुम्हाला जबाबदारी देण्यात येणार पक्षामध्ये, आणि आता विशेष म्हणजे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे, तर कसं एकंदरीत वातावरण ह्या तुमचा जो प्रभाग आहे त्या प्रभागात आणि वरली वगैरे हा जो मराठी बहुमल जो एरिया आहे, तर कसं वातावरण एकंदरीत बीजेपीला यावेळेस दिसत आहे, महायुतीला दिसत आहे एकंदरीत? पहिला प्रश्न तुमचा जो आहे की आमचा जो फोटो व्हायरल झाला त्याच्यामध्ये जे आहे ते, तर नितेशजींशी माझं बोलणं झालं. त्याच्यानंतर नितेशजींनी साहेबांचा टाइम घेतला. नंतर प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनी शेलार आहेत त्यांना पण बोलवून घेतलं तिकडे, आणि तिकडे आमच्याशी चर्चा केली. आणि साधारणतः कसं असतं की चर्चा चालू झाल्यानंतर एक प्रत्येकाची हे असते ना की हा माणूस या पक्षात येतोय, याच्या काहीतरी अपेक्षा असतील म्हणून हा येतोय, किंवा काहीतरी डिमांड्स. प्रत्येक जण मला, म्हणजे तुम्हाला सांगतो, प्रत्येक जण मला तेच विचारतो, तुला काय कमिटमेंट दिली, तुला काय कमिटमेंट दिली. 2007 साली जेव्हा साहेबांबरोबर आलो तेव्हा कमिटमेंट नाही घेतली हो काय. नाही, त्यांच्याजवळ देण्यासारखं काही नव्हतंच ना, कसं तुम्ही कमिटमेंट करणार? अहो ते जर, पण माझी तेव्हा पण माझी ती वृत्ती तशीच होती, आज पण तेच रक्त वाहते अंगामध्ये, आज तीच संस्कृती आहे आमची. डिमांड नाही काय केला. साहेबांनी या शब्दात सांगितलं, जी जबाबदारी तुम्ही द्याल ती जबाबदारी मी पेलली. मी ह्या जबाबदाऱ्या होत्यात माझ्या अंगावर, त्या मी समर्थपणे करत होतो. नितेशजीने पण त्यांना सांगितलं. पण कसं आहे की शेवटी एवढी मोठी व्यक्ती जेव्हा एखाद्या बरोबर बसते, एखाद्या बरोबर चर्चा करते, सीएम बरोबर बसलेलो सर, ते पण देवेंद्र फडणवीस, त्याच्यावर बसल्यावर त्यांनी फक्त एकच गोष्ट म्हटली की काम करणारा माणूस आहे, मला माहिती आहे. माझा काहीतरी त्यांनी रिपोर्ट घेतला असेल ना, असंच काय दिला का प्रवेश मला की येडा गबाळा आला, कोण घे रे त्याला, आला घे रे त्याला, असं नाही केलं. काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये असणार ना, तेव्हा त्यांनी मला भेट दिली. नाहीतर त्यांच्यामध्ये कसं आहे की प्रवेश घ्या, यांच्याकडे जा, अध्यक्ष आहेत आपले मुंबईचे अध्यक्ष, त्यांच्याकडे जाऊन प्रवेश घ्या, असं त्यांनी लगेच सांगितलं असतं. त्याच वेळेला मला भेट देऊन तिकडे माझी कमी वेळात तासात चर्चा करण्याची, कमी वेळामध्ये तुमची चर्चा काय झाली देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत? काय नाही, बाकी याच राजकारणावर वगैरे चर्चा झाली. म्हणजे
हे दोघे भाऊ एकत्र आले, त्याचा फायदा कोणाला होणार, कोणाला लॉस होणार, काय होणार, या गोष्टींवर चर्चा झाली. तू काय काम तुमचा करतो? काय अंदाज वाटते की दोन भाऊ एकत्र आले तर आता महापालिकेवर काय पडू शकतो त्याचा परिणाम? मला वाटतं फडणवीस साहेबांनी जी चर्चा केली ना तेच आहे. त्यांनी तेच सांगितलं. खूप मोठा फटका बसणार आहे कुणाला? मनसेला. जे त्यावेळेला त्यांनी चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांनी मला तेच सांगितलं आणि तेच मला वाटतं होणार. कसा पडू शकते फटका? सीटच ज्या महत्वाच्या होत्या, ज्या येण्यासारख्या सीट्स होत्या त्याच दिल्या नाहीत आणि ज्या सीट्स दिल्या तिकडे त्यांनी त्यांचे उभे केलेले आहेत. त्यांचे जे नाराज जे होते त्यांनी अपक्ष फॉर्म भरले आणि लढतायत ते, आणि त्यांना पूर्णपणे पाठिंबा त्यांचे शाखा प्रमुख देत आहेत, त्यांचे पदाधिकारी देत आहेत. वरळीमधलंच विधा हे घ्या, एकच दिला 197 वॉर्ड. विकास साळवी म्हणून आहे, त्याची मिसेस उभी आहे. एकही कार्यकर्ता नाही त्यांचा काम करत आहे तिकडे. मनसेचेच कार्यकर्ते शिवसेनेचे झेंडे घेऊन फिरतात आणि सगळे ते कोणते तो छोटू देसाई काय काहीतरी असा पक्ष सूर्यकांत कोळी, नाही छोटू देसाई म्हणून आहे तिकडे. परशुराम 197. देसाई, परशुराम देसाईंची वाईफ. तर त्यांची मिसेस उभी राहिलेली आहे. तिला पूर्णपणे सगळे कामाला लागलेले आहेत तिकडे. असेच खूप ठिकाणी झालेला आहे विषय. जर त्यांच्या सीट आणायच्या त्यांनी निवडून शिवसेनेच्या आणि मनसेच्या सीट्स आहेत त्या पाडायचं, हे त्यांनी तेव्हा ठरवलेलं आहे. म्हणजे कार्यकर्त्याचे मन जोडले नाही असं वाटतं का तुम्हाला आणखी? नाही आमचे कार्यकर्ते चांगलं काम करतात. मी आता मला वाटतं वरळी विधानसभेमध्ये एक हे होती, राजेश कांगणे यांच्यासाठी एक चौक सभा होती. त्या चौक सभेला मी गेलेलो. त्यावेळेला मी बोललो. मी बराला हा प्रश्न विचारला. मी खरोखर मनापासून जेवढे मनसैनिक आहेत त्यांना मी आवाहन करतो, मनापासून आवाहन करतोय, ज्या पद्धतीने ते वागतात ना तसे तुम्ही वागा. आपण म्हणजे मनसेवाले आणि सेनेवाले हे एकमेकांच्या अंगावरच जात होते. नारळ फेकाफेकी झाली. यांचे नेते जे आहेत संजय राऊत असतील, त्यांनी किती वेळा काय आमच्या पक्षावर काय बोललेले त्यावेळेला. तत्कालीन पक्षावर बोलले. तत्कालीन पक्षावर बोललेले, साहेबांवर बोललेले, केवढं बोललेले आहे ना. फॅक्ट आहे ना हे. ते सगळं विसरून राजसाहेबांनी आणि मनसैनिकांनी मोठ्या मनाने यांना हे केलं, जवळ केलं. त्यांनी ज्या वेळेला बोलणी केली त्याच्यानंतरच भांडणं व्हायची ना, नाहीतर नव्हती ना होत. हे सगळं एकत्र येऊन करतायत. त्यावेळेला विसरलीत आमची लोक आणि ती सगळी कामाला लागली आहेत आमची. त्यांना आव्हान केलं, अरे बाबा ते लोक विसरत नाहीयेत. त्या लोकांनी ज्या ज्या ठिकाणी उभे केले, तुम्ही बाबा समजून घ्या या गोष्टी. अजून पण तुम्ही आदेश करून तुम्ही चालणार. त्यांना आदेश नाही आहेत का? म्हणजे त्यांना आदेश नाही आहेत म्हणजे की त्यांची लोक त्या गद्दारांना मदत करतायत, त्या अपक्षाला मदत करतायत. जिकडे मनसेच्या सीट उभ्या आहेत आणि जिकडे शिवसेनेच्या सीट आहेत. मी फॉर्म भरू शकत नव्हतो का? मी नाही भरला. उद्या काय बोलायचं, गद्दार झाला, मी नाही भरला फॉर्म. तुमच्याच तिकीटला का विरोध करण्यात आला? कारण तुम्ही एवढे वर्ष काम करत होता, माजी नगरसेवक होता. नाही कसं झालं, विषय असा आहे ना की माझ्या तिकिटाला विरोध करण्यात आला या कारणाकरता असं मला वाटतं की प्रत्येक वॉर्डमधनं एक सीट मिळणार होती आणि कोणाला माहिती नाही, परंतु तिकडे कारण तो वॉर्ड माहीम विधानसभेमध्ये मोडतो. तो वरळी विधानसभेमध्ये थोडा पोर्शन 22 याद्या वरळी विधानसभेमध्ये येतात, बाकीच्या याच्यामध्ये जातात, शिवडीमध्ये जातात, माहीम मध्ये जातात. आता 3-4 वॉर्डमध्ये तो डिवाइड झालेला 194 आहे. तर तो वॉर्ड सुटला, कारण तिकडे मला माहिती होतं तो सुटणार वॉर्ड. त्याप्रमाणे सुटला, कळलं. वॉर्डमध्ये उभं राहायचं, ऑफिस बघायचं काम चालू केलं, सगळं. पण अगोदरच ठरलेलं होतं की प्रत्येक विधानसभेमध्ये एकच कुठले तरी देणार वॉर्ड. 2 वॉर्ड कसे देतील? 192 पण पाहिजे होता, 194 पण पाहिजे होता. 192 घेतला त्यांनी आणि 192 वर शिवसेनेचा नगरसेवक होता प्रकाश पाटणकर.
आणि 194 वर शिंदे गटाचा होता. त्यांना तो चांगला वाटला की नाही इकडे सीट येऊ शकते आणि त्यांनी तो वॉर्ड घेतला आणि तो दिला शिवसेनेने. म्हणजे कित्येक वॉर्ड असे एवढे चांगले होते ना त्यांच्यासाठी ते त्यांनी सोडलेच नाहीत. आणि कित्येक ठिकाणी त्यांचे असे नगरसेवक होते ना की त्यांनी सोडले की त्यांचं नावच खराब झालेलं, त्यांनी वॉर्डची वाट लावलेली म्हणून त्यांनी सोडून दिल्याने मनसेला दिली. तुमच्या मतामध्ये आता तुम्ही म्हटले की देवेंद्र फडणवीस तुम्ही पाहिलेले आहे, त्यांचा कार्यकाळ तुम्ही पाहिलेला आहे. उद्धव ठाकरे यांचा पण कार्यकाळ तुम्ही पाहिलेला आहे. 2 मुख्यमंत्री म्हणून 2 व्यक्तींना तुम्ही कसं पाहता? अहो, आम्ही रस्त्यावर उतरलो त्यांच्या विरोधात. तुम्ही बघितलं ते. मला वाटते प्रत्येक वेळेला आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. का करावी लागलीत आम्हाला? ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते किंवा अगोदर मुख्यमंत्री होते. आमचे साहेब कित्येक वेळा कामं घेऊन केली आहेत ना कामं. आम्ही पण इकडे मला वाटतं बीडीडी चाळचे वगैरे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळेला बीडीडी चाळचे प्रश्न घेऊन गेलो. प्रेमनगर झोपडपट्टीचे प्रश्न घेऊन गेलो. खूप प्रश्न घेऊन गेलो आणि त्यांनी मार्गी लावलेत ना ते प्रश्न. तुम्ही भोंग्याच्या संदर्भात आंदोलन पण तुम्ही मोठ्या प्रमाणात केलं. मोठ्या प्रमाणात केलं. 15 दिवस गायब होतो. त्यावेळेला पण सन्माननीय फडणवीस साहेबांनी आम्हाला मदत केली. 15 दिवस आम्हाला जो सपोर्ट मिळाला, मॉरल सपोर्ट राजसाहेबांचा होता, परंतु जो पूर्ण तिकडे आम्हाला बाकीच्या यंत्रणेपासून कसं सांभाळून घ्यायचं ते काम फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं त्यावेळेला. ते विसरणार नाही. कारण 15 दिवस जे हाल झाले होते आमचे, म्हणजे त्यांनी हाल व्हायला दिले नाहीत आमचे, पण शेवटी घरापासून लांब आणि महत्वाचं हल्ली आपण हँडिकॅप होतो, मोबाईल नाही तर मोबाईल आमचे बंद, त्यामुळे पूर्ण हँडिकॅप झालेलो आणि त्यावेळेला दोघंच फक्त आम्ही. त्यामुळे ते दिवस अजून आठवले की अंगावर काटा येतो. ते त्यावेळेला सपोर्ट, मॉरल सपोर्ट असेल किंवा आम्हाला तिकडे सपोर्ट ज्या पद्धतीने केला, 6 पथकं आमच्या मागे लागलेली हो. म्हणजे कसं आहे की शेवटी आमचे मित्र पोलीसमध्ये पण आहेत, आता चांगल्या हुद्द्यावर आहेत. त्यांनी सांगितलं ना आम्हाला, अरे काय एवढं तुमच्या मागे एवढे हात धुवून लागले, आम्हाला झोप नाही मिळाली. ऍडिशनल सीपी येऊन बसायचे त्या ह्याला हिअरिंगला. मी पाहिलेलं आहे जवळून, मी होतो त्यावेळेस कोर्टात. बरोबर ना? मी खोटं नाही बोलत आहे. काय चाललेलं काय? एवढं हात धुवून मागे लागलेले, फाशीची सजा द्यायचं ठरलेलं वाटतंय त्यांचं. ह्या गोष्टी होत होत्या सगळ्या. जसं की तुम्ही आता मगाशी बोललात की जर मी फॉर्म भरला असता तर गद्दार म्हणून मला बोललं असतं लोकांनी, पण जेव्हा तुम्ही पक्ष प्रवेश केला तेव्हा पण मनसैनिकांकडून किंवा शिवसैनिकांकडून गद्दार हा शब्द वापरला गेला किंवा तुम्हाला ट्रोल केलं गेलं का? जर केलं गेलं होतं तर तुमची त्यावर प्रतिक्रिया काय होती? तुम्ही त्यांना कसा रिस्पॉन्स करत होता त्यावेळी? पहिली गोष्ट आहे ना की मी हाडाचा कार्यकर्ता आहे. मी आता तुम्ही बोलता ना पॉडकास्ट झाल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला हे कराल ना, मला नाही वाटत मी बघेन. मला माझंच आवडत नाही बघायला. पॉडकास्ट असेल किंवा कुठे मी भाषण केलं तरी मला नाही आवडत ते. माझं आवडत नाही भाषण वगैरे. मी बोल बरोबर नाही केलं असंच वाटतं. त्यामुळे मी खरोखर बघत पण नाही. आणि फेसबुकवर वगैरे मी जे टाकतात ते माझी जी टीम आहे ती करते सगळं. व्हॉट्सअपवर मी कोणाच्या कॉमेंट्स आल्यात काय आल्या तर मी बघतो आणि व्हॉट्सअपवर कोण एवढी डेअरिंग करत नाही. बाकी फेसबुकवर ते सगळे चवताळलेले असतात, शूरवीर असतात, जे रस्त्यावर आमच्या म्हणजे मागच्या पक्षामध्ये जी लोक होती ती तलवारी काढून असायची, ह्याला मारलं पाहिजे, ह्याला घुसून ठोकलं पाहिजे, पण कधी दिसले नाहीत कुठे रस्त्यावर. कुठल्याही केस 18 केसेस आहेत. आज पण केसेस लढतोय. आता तुम्ही आजही पासपोर्ट नाहीये. आता तुम्ही महापालिकेच्या दौऱ्यावर आहात, म्हणजे निवडणूक आता आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही पूर्ण वरळी मतदारसंघ, शिवडी, विशेष म्हणजे वरळी हा आदित्य ठाकरेंचा वाडे किल्ला आहे, इथून दुसऱ्यांदा आमदार झालेले आहे. काय काठावर पास झालेले आमदार. काय एकंदरीत वातावरण तुम्हाला वाटते? कसं आता मराठी मतदार हा खरंच उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्या बाजूने ह्या प्रभागातला राहणार का? काय झालेलं माहितीये ना की वरळी विधानसभेमध्ये तुम्ही घ्याल ना तर लोक ना कंटाळले होते त्यांना.
त्यांना कोणतरी समोर चेहरा पाहिजे, कोणतरी चांगला चेहरा पाहिजे. नाही तर मग लोक काय बोलतात, त्याच्यापेक्षा हा बरा, हाय काय जाऊन दे, त्याला दे बे. आज लोक कंटाळलेले आहेत त्यांना. आज तुम्ही बघितलं आशिष चेंबूरकर, किती 196 म्हणून पोलीस कॅम्प आणि तो प्रेम झाला राहिले. काय गरज होती का बायकोला उभी करायची? दुसरे कार्यकर्ते नाहीत का यांच्याकडे? नाराज झालीत ना तिकडे कार्यकर्ते. मला वाटतं एक शाखा प्रमुखाची त्यांचे काहीतरी हा. अपक्ष पण भरला, हो. झाले नाराज. 193 मध्ये वरळी, कोळीवाडा आणि प्रभादेवी एरिया. मागच्या वेळेलाच 2017लाच एवढी नाराजी होती त्या वरळीकरांवर, हेमांगी वरळीकरांवर. लोक खूप नाराज होते. त्यावेळेला पण त्यांना सीट दिली, आता परत दिली. त्यावेळेला पण तो, आम्ही त्याला बाबू कोळी म्हणून बोलतो, त्याला शाखा प्रमुख असताना हे केलं, डावलण्यात आलं. तेव्हा त्याला समजूत काढण्यात आली, पुढच्या वेळेला तुला देतो. यावेळेला परत त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तो ठाम राहिला. बाकीचे जे शाखा प्रमुख होते, जे इच्छुक होते, प्रभादेवी साहेब होता, बाकी कार्यकर्ते होते, त्यांनी राजीनाम्याचं नाट्य वगैरे केलं आणि परत त्यांच्यावर कामाला लागले. पण तिच्यावर पण खूप नाराजी आहे, तिकडे पण नाराजी आहे. 199 मध्ये किशोरी पेडणेकर, धार काढलेली आम्ही, धार. एवढी धार काढून बसलेलो, एवढी त्यांच्या विरोधात आंदोलन. हे बॉडी बॅग घोटाळे वगैरे कोणी काढले? कोणी? खिचडी घोटाळे असतील, बॉडी बॅग घोटाळे असतील, सगळं आम्हीच हे करत होतो ना. प्रत्येक वेळेला रस्त्यावर होतो आम्ही. कोविडच्या काळामध्ये पण केसेस घेतला ना त्यावेळेला. काय गरज होती का? कार्यकर्तेच ना तुमच्याकडे दुसरे. तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला प्रस्थापित, आणि मग तसंच झालं ना की नाही ह्यांनाच देणार, बाकीचे सांगते, बाकीच्यांनी हे करते, ह्यांनाच देणार आम्ही सीट. त्यामुळे खूप वातावरण खराब आहे, खूप वातावरण खराब आहे, कठीण आहे ना, एवढं नक्की. मग मे बी असं आहे का की ते दुसऱ्या पक्षात जातील म्हणून त्यांनाच ही सीट दिली गेली आहे? ब्लॅकमेलिंग केलेलं आहे, मी सांगतो ना तुम्हाला. मी तर आरोप करतो. सुनील शिंदे चांगले मित्र आहेत माझे. त्यांनी त्याच्या भावाला मिळावी याकरता आग तांडव केलं तिकडे. माझ्या भावाला जर सीट मिळाली ना तर मी वेगळा मार्ग बघीन म्हणून, आणि तिकडे बिचारा त्या बाबू कोळीला सीट देणार म्हणून कन्फर्म केलेलं त्यांनी. त्याचा बळी देऊन टाकला आणि स्वतःची सीट इकडे भावाची कन्फर्म करून घेतली. अरे भाई केवढं इझी आहे हो, केवढं इझी आहे. आमदार पण माझ्या घरामध्ये, नगरसेवक पण माझ्या घरामध्ये, एवढा काहीच वाटत ना कार्यकर्त्यांबद्दल. काहीतरी वाटलं पाहिजे. तुम्ही आता म्हणता की कार्यकर्त्यांबद्दल काही वाटत नाही. भारतीय जनता पार्टीत पण तेच झालेलं आहे. तेजस्वी घोसाळकर या प्रभाग क्रमांक 2 मध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे. शिवसेना उपटा गटातून त्यांना बीजेपीत प्रवेश देण्यात आला. तिथं एक महिला कार्यकर्ता होती, तिनं तर स्टेजवर बोलून दाखवले होता. तिचं तिकीट, त्या कार्यकर्त्याचं तिकीट फायनल करण्यात आलं होतं. सर्वच पक्षामध्ये चालते. तर मग ह्याच्याच नाही, त्याच्यामध्ये मी तुम्हाला नीट सांगतो परत. किशोरी पेडणेकरवर एवढे आरोप आहेत, एवढी लोक नाराज आहेत. त्यांच्याकडे एक चांगला कार्यकर्ता होता, बरोबर, त्याला देऊ शकत होते तिकीट. आशिष चेंबूरकर जिकडे मिसेस लॉ केलेला आहे, तिकडे चांगल्या कार्यकर्त्याची बायको होती किंवा चांगला तिकडची कार्यकर्ती होती, शाखा प्रमुख, तिला तिकीट देऊ शकत होते. ते चांगले बोलतोय मी, ऐका तुम्ही मी काय बोलतो ते नीट. तसंच कोळीवाड्यामध्ये होतं ना, तिकडे जी सीट आहे बीजेपीची, तिकडे घोसाळकर ह्या 1 नंबरला होत्या. त्यांच्या सर्व्हेमध्ये 1 नंबरला त्या दिसत होत्या, म्हणून त्यांनी त्यांना दिली सीट. आगतांड होणारच, बरोबर आहे. त्यावेळेला राग येतोच, मला नाही दिली, मी कार्यकर्ता का. पण कुठेतरी उजवं डाव असतं ना, त्याच्यामध्ये ते गेले. यांच्याकडे ही एवढी नाव आहे, मी ही ब्लॅकमेलिंग करून सीट घेतलेल्या त्या. घोसाळकर ब्लॅकमेल म्हणजे कोण, कशा अर्थाने? ते आम्ही दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ. कोण कोण नेते होते की जे दुसऱ्या पक्षात जाणार होते? मी सांगितलं ना, शिंदे साहेबांचं सांगितलं ना, सुनील शिंदेचं सांगितलं ना. ते आता त्यांनी
दुसरा मार्ग बोलले. आता दुसऱ्या पक्षात जाणार काय जाणार हे आता तुम्ही सांगा. बाकी त्यांनी सांगितलं की मी दुसरा मार्ग बघेन म्हणून. आता सध्या मुद्दा सुरू आहे महापौर. हिंदी होणार, मुस्लिम होणार की मराठी होणार? हे काय माहिती डायव्हर्शन करायचं काम आहे. कुठेतरी भरकटा व्हायचं. मग हिंदू, मुस्लिम, मराठी या गोष्टी करायच्या आणि लोकांचं हे डायव्हर्ट करायचं काम चाललेलं आहे. बाकी काय नाही. ह्या गोष्टींना सोडल्या पाहिजेत. मला वाटते महत्वाचा विषय आहे ना आपला नगरसेवक म्हणजे पाण्याचा, न म्हणजे पाण्याचा, ग म्हणजे गटाराचा. बरोबर होतं ना. र म्हणजे रस्त्याचा. विश्वासातला आपला माणूस पाहिजे जो लोकांना सेवा दे असा माणूस पाहिजे. नाही, ठीक आहे. राजकारण मराठीच्या मुद्द्यावर चालत आहे, हा विषय ठीक आहे. मग भाजप पण स्पष्ट करत नाहीये ना की आम्ही केलं ना. भाजप म्हणते की आम्ही हिंदू करू. हिंदू मराठी बोलले ना. पण मराठी डायरेक्ट मराठी असं म्हणलं मराठी करणार. मग का भाजप तिथं का एक पाऊल हे करत आहे की आम्ही स्पष्ट का बोलत नाही की नाही आम्ही मराठी महापौर करू? म्हणजे कुठं उत्तर भारतीय मतदारांना आपल्याशी जवळ करण्यासाठी हा एक मला जेवढं कळतं त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो महापौर बसेल तो मराठी असेल, हिंदू असेल. मला तर त्याच्यामध्ये काय वेगळं वाटत नाहीये. आता त्याच्यामध्ये खोदून ते कुठले आहेत काय आहेत हे विचार नाही ना. मला वाटतं आता मी एवढा मोठा नेता नाहीये की मी त्या गोष्टी सांगू शकेन. ते त्यांच्या लेवलला माहितीये. ते त्यांच्या लेवलला ते बोलतील.